काय झाली तर स्वतः आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही पोलिसांना दाखवू की बाबा संबंधित आपण चुकीच्या पद्धतीने काम केले, उद्या त्या माणसाने उद्या बदनामी पोटी जर आत्महत्या केली, काय केले, याला जबाबदार पण पोलीस असतील. आज त्याची एवढी मोठी बदनामी झाली फक्त त्यांच्या चुकीच्या कारणामुळे झाली. मग याचं भेटून आम्ही सर्व मुख्य गृहमंत्र्यापासून एकनाथ शिंदे सगळ्या पद्धतीने आम्ही निवेदन वगैरे दिलेले आहे आणि तेच विषय खुलासा करण्यासाठी मी आज तुमच्याशी म्हणजे हा संवाद साधतोय. कारण पावसाळ्यामध्ये घटना घडत राहतात, प्रेशर येणार, प्रत्येकाचं पक्षाची भूमिका असते, तो आंदोलन करतो. पण मी तुम्हाला सांगतो, हे आयुक्त आणि सत्ताधारी हे एकत्र आहेत. हे फक्त दाखवतात की बाबा विरोध आम्ही या गटाचा त्या गट, अजिबात नाही. संगनमतानेच कारवाई करतात ते. मग हे मिळून सगळं काम चालू आहे. मग आमचं मी पोलिसांना तेच माझं म्हणणं आहे की आपण हे नाव कुठून शोधलं, गाडे हे नाव कसं आलं, कुणाचा दबाव होता, ह्याचा आम्हाला खुलासा द्या ना. नाही आम्ही ते चौकशी करून आम्ही त्यांचं नाव वगळू. अरे नाव वगळू, आज बदनामी झाली त्याच्या माणसाची, एका आमच्या अधिकाऱ्याची बदनामी होते. 11 तारखेला सर्व पेपरमध्ये, सर्व वृत्तपत्रांमध्ये बातमी आहे की प्रवीण गाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अरे कसला गुन्हा, त्याने काय गुन्हा केलाय, गुन्हा सिद्ध तर होऊ द्या. आणि तुम्ही डायरेक्ट प्रेस याच्यामध्ये सर्व पेपरमध्ये येते गाडे यांच्यावरती गुन्हा दाखल. काय हा प्रकार आहे? पोलिसांनी शानिशा करावी. हा छोटा तो एक कार्यकारी अभियंता आहे, झोन 1चा एक जबाबदार अधिकारी आहे प्रवीण गाडे. हा छोटा मोठा कामगार नाही आहे, तो अधिकारी आहे. मग अधिकाऱ्यावरती ज्या वेळेला येतो त्यावेळेला महापालिकेच्या एक प्रशासकीय बाब म्हणून पोलिसांना वरिष्ठांना कळत नाही का बाबा, त्या संबंधित विभागाला कळत, आणि संबंधित विभागाने दिले नाही की आम्ही चौकशी करून कळू. मग हे पोलीस आणि आयुक्त महापालिका संगनमताने कार्यक्रम करतात अधिकाऱ्याचा. मग मुलीच्या पालकांनी घाई केली का याच्यामध्ये? मुलीच्या पालकांविषयी बोलत नाही. माझं म्हणणं होतं पोलिसांनी जबाबदार एक अधिकारी म्हणून महापालिकेचा कार्यकारी अभियंत्यावरती मी गुन्हा नोंदवत आहे, तर तुम्ही त्या प्रशासनाला, संबंधित प्रशासनाला विचारलं पाहिजे. आणि प्रशासनाने पत्र पण दिलंय तुम्हाला की बाबा आम्ही तुम्हाला कळवू म्हणून संबंधित विभागाने. नेरूळ येथे काही दिवसापूर्वी LPला एक दुर्दैवी घटना घडली. शॉक लागून 2 मुली जखमी झाल्या. खरोखर खेदाची गोष्ट आहे. पण त्यावेळेला तात्काळ आयुक्तांनी प्रवीण गाडे कार्यकारी अभियंता यांना निलंबनाचे आदेश काढले. त्यानंतर ऐरोली येथील रुग्णालयामध्ये तिथेही दुर्दैवी घटना घडली. त्यावेळेला त्यांनी भावना पगारे डॉक्टर गायनोकॉलॉजिस्ट त्यांना निलंबन केलं. या निलंबनाला आम्ही विरोध केला, आम्ही निवेदन दिले. त्यानंतर 11 तारखेला सर्व वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या की प्रवीण गाडे कार्यकारी अभियंता यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला म्हणून. याविषयी आज आपण ही पत्रकार परिषद घेतो याचा खुलासा देण्यासाठी. मी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा अध्यक्ष आहे. नवी मुंबई महापालिकेमध्ये कर्मचारी अधिकारी संघटना ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सभासत्व जास्त आहेत. कार्यकारी अभियंता आहेत, डेप्युटी उपकार्यकारी अभियंता, ज्युनियर इंजिनियर, अधिकारी, स्वच्छता विभाग सर्व आमच्या युनियनचे सदस्य आहेत. मी युनियनचा अध्यक्ष म्हणून त्यांची बाजू घेऊन आज मी बोलणार आहे, आपल्याशी संवाद साधणार आहे. मी ज्या वेळेला 11 तारखेला सर्व पेपरला बातम्या आल्या की कार्यकारी अभियंता गाडे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, ते पेपर वाचल्यानंतर मी काय संबंधित पोलीस विभागाची संपर्क केला आणि त्यांना मी म्हटलं बाबा रे तुम्ही गुन्हा कसा काय नोंदवला. ते मला महापालिकेने कळवलं. तर महापालिकेचे प्रशासन विभाग, प्रशासन उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही नवी मुंबई महापालिकेने पोलीस स्टेशनला किंवा पोलीस विभागाला अशी बात प्रवीण गाडे यांच्यावर गुन्हा दाखल करा असं कळवलेलं नाही, त्यांचं नाव दिलेलं नाही. मग हा गुन्हा नोंदवला कसा, पोलिसांनी गाडे या नावाचा शोध लावला कसा. मी FRI वाचली. त्या FRIमध्ये प्रवीण गाडे हे प्रथम आरोपी म्हणून दिसत आहेत. त्या मुलीच्या पालकांनी गुन्हा नोंदवला असेल, पण महापालिकेने एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्रात स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला चौकशी अधीन, आमची चौकशी होईल, चौकशी अधीन आम्ही तुम्हाला कळवू कोण गुन्हेगार आहे म्हणून.
मग त्या संदर्भात ACP भुजबळ साहेब यांना आमचे शिष्टमंडळ युनियनचे शिष्टमंडळ भेटलं. त्यांनाही सांगितलं, म्हटलं साहेब आपण हा गुन्हा कोणाच्या आधारे केला? प्रवीण गाडे नाव शोधून कुठून आणलं? कार्यकारी अभियंता हे नाव शोधून कुठून आणलं? आणि हे दोषी तुम्ही कसे यांना ठरवता? नाही ते महापालिकेने कळवलं. मग महापालिकेचं पत्र दिलं. मग हे महापालिकेने तुम्हाला काय कळवलं आहे की बाबा रे की आम्ही तुम्हाला कळवू म्हणून तुम्ही चौकशी तपासण्यात कळेल. जर PWDने अहवाल दिले, आता PWDने अहवाल दिला आहे, त्या अहवालाचा शहानिशा महापालिका करेल आणि कोण दोषी आहे त्याच्यावर सिद्ध होईल ना. वायर कुणाची होती, CCTVची होती, कुठली वायर होती, कॉन्ट्रॅक्टरची वायर होती, या सगळ्या गोष्टी. पण पोलिसांनी हा तात्काळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची चूक केलेली आहे. या राजकीय दबावापाठी आमच्या अधिकाऱ्याचा बळी जाण्याची जात आहे. आज या दबावाकाठी जर गाड्यांचं मानसिक संतुलन खराब झालं आणि जर त्या माणसाने बदनामीपोटी काही म्हणजे चुकीचं पाऊल उचललं, याला जबाबदार पोलीस असतील. आम्ही हेच म्हणणं आहे आमचं पोलीस आयुक्तांना, गृहमंत्र्याला, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनाही निवेदन दिले की ज्या अधिकाऱ्याने नेरूळ पोलीस स्टेशन ज्या अधिकाऱ्याने हे चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवला आहे याच्यावर कारवाई करावी. नाहीतर आम्ही 2 दिवसाने याच्यावर नेरूळ पोलीस स्टेशनच्या बाहेर उपोषण करू किंवा तीव्र आंदोलन करू. दोघांपैकी एक तरी कोणतरी पाऊल उचलून आम्ही हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांना निवेदन दिलं आहे. आणि चुकीच्या पद्धतीने ज्याने गुन्हा नोंदवला असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी. ही कारवाई आहे. पण एका शासकीय अधिकाऱ्याबरोबर राजकीय दबाव आणण्याचा प्रश्न कुठे? मग आता ते शोध घेतील ना. मग तेच आमचं म्हणणं आहे. तुम्ही पोलिसांना आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही प्रवीण गाडे नाव शोधलं कुठे, शोधलं कसं आणि आलं कसं, आणि तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून हे केलं आम्हाला कळवा. एका शासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करताना साहेब, शासकीय अधिकाऱ्याला जरी आतमध्ये साधे कंप्लेंट घेताना त्या डिपार्टमेंटवरला कळवावं लागतं, त्याची परवानगी घ्यावी लागते. या पोलिसांनी तसं केलंय का? सरळ सरळ याच्यामध्ये दिले बघा, आम्ही तपास करून तुम्हाला नाव कळवू. मग कसं प्रवीण गाड्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करू शकता? आज सर्व वृत्तपत्रामध्ये त्याची बातमी आली, प्रवीण गाड्यावरती गुन्हा दाखल. याला जबाबदार कोण? याची पालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांच्यावरती नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये FIR झाला. त्या बाबतीत आज पत्रकार परिषद होती. आम्ही पोलीस आयुक्त, गृहमंत्री, आमचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच पोलीस आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. 2 दिवसापूर्वी सहाय्यक आयुक्त भुजबळ साहेब यांनाही भेटलो, त्यांच्याही चर्चा झाली. त्यांनाही सांगितलं साहेब आपण चुकीच्या पद्धतीने FIR मध्ये गाडेंचं नाव लिहिलेलं आहे. आपण गाडे हे नाव आणलं कुठून? त्यांनी सांगितलं महापालिकेने दिले. तर महापालिकेचा कागदही मी त्यांना दाखवला की महापालिकेच्या कागदामध्ये कुठेही उल्लेख नाही की गाडे यांच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून, कुठेही नाही आहे. आम्ही कळवतो, अहवाल करून आम्ही तुम्हाला कळवतो असं दिले. पण तरी पण पोलिसांनी का यांचं नाव घेतलं, राजकीय दबावापोटी घेतलं का, याविषयी ही पत्रकार परिषदेतून याविषयी आम्ही पोलीस आयुक्तांना तक्रारी केली की बाबा ज्यांनी गाडे यांचं नाव टाकलं तर संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्यावर कारवाई करा. आणि 2 ते 5 दिवसात भुजबळ साहेबांनी सांगितलं आम्ही यांचं नाव वगळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जर ते प्रयत्न नाही झाले तर आम्ही थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन, सर्व कर्मचारी अधिकारी आंदोलन करणार. ज्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे त्या कुटुंबाशी तुम्ही संपर्क साधा? कुटुंबाशी संपर्क साधून आमच्या शिवसेने नेते आमचे किशोर पाटकर साहेब शिवसेने जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी मदतही केली ना. त्यांनी जर केलं ना, आम्ही त्यांना मदतही केली आहे आमच्या पक्षाच्या माध्यमातून. मदत करणं आणि त्यांनी जे गाड्यांवरती जो आरोप केला गेलेला आहे त्याचे ते कोणाच्या दबावाखाली केला, राजकीय दबाव? आता ते कसं आहे, त्यांना मी संवाद साधणं त्या कुटुंबाशी योग्य नाही आहे. कारण की त्यांना जी मदत करायची केली आणि त्यांना पण माहिती आहे, आणि त्यांना माहीतच नाही की गाडीवर करायचं का ते आयुक्तांना करायचं. मग त्यांनी जर करायचं होतं मग आयुक्तांवर करायची होती आणि पोलिसांनी करावं होतं. कोण माहीत नाही ना. नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल असं यायला पाहिजे होती बातमी. मग ती का नाही आली? कार्यकारी अभियंताच का आले? ती यायला पाहिजे होते नाव, त्यांचं नाव यायला पाहिजे. जबाबदार नवी मुंबईमध्ये घटना घडली तर पहिला जबाबदार कोण असतो? आयुक्त, महापौर. मग त्यांचं नाव लिहायला पाहिजे होतं, महापौरावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. मग का नाही? तर तुम्ही मानसिक त्रास देण्याचं काम केले. हे राजकीय षडयंत्र आहे. हे राजकीय षडयंत्रामध्ये आमच्या कर्मचारी अधिकाऱ्याचा बळी जायचं काम या आयुक्तांच्या माध्यमातून
सत्ताधारी करत आहेत. पीडितांच्या कुटुंबांवरती पण राजकीय दबाव आहे का? बघा, पीडिताच्या कुटुंबाचा विषय मी सांगत नाही. राजकीय दबाव पीडिताच्या कुटुंब असू पण शकतो किंवा त्यांना नाही, पण पीडिताच्या कुटुंबाने त्या तक्रार देणं योग्य. बाबा माझ्या घटना घडली, मग त्यांनी आयुक्तांवर करायचं पाहिजे होतं ना. पीडिताच्या कुटुंबाला काय माहिती कार्यकारी अभियंता हेच आहेत म्हणून किंवा हे म्हणून. नाही, नाही, मला सांगा सावंत साहेब, की याच्यामध्ये क्लिअर कट दिले एफआयआर, म्हणजे तुम्ही वाचला असेल. हो, वाचलं ना, माझ्याकडे आहे ना एफआयआर. की उज्ज्वला वाघ जे आहेत त्यांनी तक्रार दिलेली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे साहेब, ही NC म्हणजे मला मग तुम्ही कसं सांगतात की महानगरपालिकेने दबाव आणून पोलिसांना सांगितलं की किंवा पोलिसांनी स्वतःहून तो सुमोटो घेऊन त्यांच्या गाडीचं नाव टाकलंय. हो. कारण की तक्रारदार एकदा पोलीस नाहीये किंवा सुमोटो घेतलेला नाहीये. जो काय घेतलाय त्या उज्ज्वला वाघ ज्या आहेत, महिला आहेत, जी आई आहे त्या मुलीची, तिने घेतलेला आहे. मग तुम्ही पोलिसांवर का आरोप टाकता? पोलिसांनी ज्या वेळेला एक जबाबदार कार्यकारी अभियंता आहे त्याचं नाव लिहिताना त्याची चौकशी करायला लागते का? असं डायरेक्ट मी तुमचं नाव सांगेन? नाही, सुदीप गोलब यांनी केले. त्यांनी तक्रारदार अगोदर पहिली वेळ सांगितलं की महापालिकेच्या लेटरवरती आम्ही कारवाई केली. पण जर महापालिकेने काय सांगितलं या पत्रामध्ये की आम्ही सगळी चौकशी करून आपल्याला दोषी असेल त्याचं नाव कळवू. मग तसं असताना ते पत्र पण त्यांनी दिले. तसं असताना मग त्यांनी पोलिसांनी गाडी नाव शोधून कुठून गेलं. तक्रारदार ठीक आहे, मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली, अशी घटना घडली, पण मुलीच्या वडिलांना तर माहीत नाही ना गाडी कोण आहेत म्हणून. मग त्यांनी जर त्या पोलिसांना कारवाई करायची होती तर त्यांनी थेट आयुक्तावर गुन्हा दाखल करायचा होता. आणि नवी मुंबई महापालिकेमध्ये आयुक्त आणि सत्ताधारी महापौर असतील हे दोघे संगनमत करून कर्मचाऱ्यांचं पिळवणूक करत आहेत. आणि ह्या गाड्यांच्या मागे कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कुणाला गाडी नको हे सगळ्यांना माहिती आहे. आणि या द्वेषापोटी गाडेसारख्या मागासवर्गीय अधिकाऱ्यावरती ही कारवाई केलेली आहे. आज त्याचा दोष नसताना जर आयुक्तांचं म्हणणं एक मोठा बडा मासा म्हणजे मोठा अधिकारी मला घालवायचा, मग सिटी इंजिनियरवर कारवाई करायची होती. मग जेही दोषी नव्हते का? जेही असेल, डेप्युटी असेल, पण दोष तर सिद्ध होऊ द्या कुणाच्या चुकीमुळे. एकदा सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू होतं, PWDचं काम चालू होतं. मग या दोष सिद्ध न जाता जर कारवाई करायला लागली तर आमचे कर्मचारी अधिकाऱ्यांचं मानसिक काम कसं करणार? आणि त्यातले जर पोलिसांनी एवढा मोठा कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल करणं हे योग्य आहे का? त्यांनी पोलिसांनी शहानिशा करायला पाहिजे की बाबा रे काय जबाबदार कोण आहे या घटनेला, आणि महापालिकेने कळवलं तर पाहिजे, महापालिकेची परवानगी तर घ्यायला पाहिजे गुन्हा दाखल करताना. तसं काही नाहीये आणि पोलिसांनी या चुकीच्या पद्धतीने हा गुन्हा दाखल केलेला आहे. गाडे हे झोन 1चे कार्यकारी अभियंता आहेत. झोन 1चे त्यांच्या नेरूळ विभागामध्ये जेई डेप्युटी आहेत, वाशी विभागामध्ये आहेत, बेलापूर. आणि जर खरोखर तर दोषीचा अहवाल येऊ द्या ना, असेल तर करा ना कारवाई. पण त्याच्या अगोदरच बरं महापालिका कारवाई करते, महापालिकेने त्यांना केलं, मग पोलिसांनी नाव कसं काय घेतलं? हे पोलीस गुन्हा कसे नोंदवू शकतात? पोलिसाला गुन्हा नोंदवायला महापालिकेची परवानगी तर लागते. डॉक्टरांवर कारवाई करा म्हणून शिवसेनेचा राजकीय पक्षाने दबाव आणला. दबाव आता बघा, प्रत्येक जण पत्रकार महोदय, प्रत्येक जण पक्षाचा कार्यकर्ता त्याच्या अँगलने विचार करून करत असतो किंवा ह्याच्यावर काही पक्षाच्या लोकांनी सांगितलं आत्ताच्या आता निलंबन आमचं झालं पाहिजे, आणि आयुक्त निलंबनाची ऑर्डर तरी हातात देतात. म्हणजे आता हा दबाव समजायचा की संगनमत समजायचं? राजकीय दबाव का? आयुक्त सांगतात त्या राजकीय पक्षांना तेव्हा आंदोलन करा तुम्ही याच्या विरोधात. म्हणजे हे सगळं मिळून जाळून हे मिलेजुले काम आहे. आणि सत्ताधारी आणि आयुक्त हे एकत्रच आहेत. कामगार संघटना आम्ही आमचं काम करणार आहे की नाव मागे घ्या म्हणून आम्ही करू, कोर्टात जाऊ किंवा बघा. आणि तुमचा आरोपच सिद्ध नाही तुम्ही FRMA नाव कसे? उद्या चुकी होती, अतिक्रमणचं बांधकाम होतं, टाउन प्लॅनिंगचा विषय होता, त्या दोषी आयुक्तांनी यांना धरलं की अभय जाधवला. अरे अभय जाधव काय? टाउन प्लॅनिंगचा विषय होता, टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना दोषी धर, याला काय? ते झालं वाद. त्यानंतर तुम्ही सभागृहात बघितलं असेल कोण महापौरपती कसे ओरडत होते. म्हणजे त्यांनी टार्गेट केलं, मागासवर्गीय अधिकारी टार्गेट करायचं. सत्ताधारी ते सांगतो ना, सत्ताधारीने आयुक्त, म्हणजे आयुक्तांना अभय जाधवला टार्गेट करता नाही आलं, त्यांनी यांच्या माध्यमातून केलं. आणि राजकीय पक्षाला सांगायचं आंदोलन तुम्ही करा. मग हा सगळा खेळ आहे, हे आयुक्त आणि सत्ताधारी करत आहेत. हा आमचा थेट आरोप आहे. भाजप SC/STच्या विरोधात आहे. पूर्ण क्लिअर कट दिसतं साहेब. गाड्यांचा काय संबंध? आणि पोलीस डिपार्टमेंट पण त्यांचा नेता, त्यांचाच मुख्य जो आहे तो पोलीस डिपार्टमेंटचा मुख्य आहे. मग हे गाडी हे नाव कसं येतं याच्यावर कळतं ना.
म्हणजे जर आज तो ऍडिशनल सिटी इंजिनियर झाला असता त्याला त्याच्यापासून वंचित ठेवलं, गाडीला ऍडिशनल सिटी झाला त्याला त्याच्यापासून वंचित ठेवलं, म्हणजे अभय जाधवला उपायुक्तापासून वंचित ठेवलं. हे अधिकाऱ्यांमधलं राजकारण आहे का? अधिकाऱ्यांमध्ये नाही, आयुक्तांचं राजकारण आहे. आयुक्त आणि सत्ताधारी हे मिळून सगळं साठलोट करतात. त्या माणसाला कसं बाजूला काढता येईल. म्हणजे तुमचा थेट आरोप आहे की भारतीय जनता पार्टी आणि इथले शासन जे आहे हा. ते SC संगनमताने. आणि एसटी हा. संयुक्तपणे एसटी आणि एसटी अधिकाऱ्यांना टार्गेट करत आहेत. आता माझ्या संघटनेमध्ये सर्व समाजाची लोक आहेत, सर्वजण, आणि सगळ्यात जास्त अधिकारी माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला दाखवू शकतो पावती सकट. पण आता इतर संघटना आहेत, का उभे राहत नाहीत? एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित करतात, का उभे राहत नाही सांगा बरं? घटना दुर्दैवी आहे. घटना ते माझ्या घरामध्ये पण घडू शकते, तुमच्या घरामध्ये घडू शकते, कुणावरही वेळ येऊ शकते पावसाळ्यामध्ये. पण त्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करायला पाहिजे. पण तुम्ही जाणून बुजवून एखाद्या विशिष्ट अधिकाऱ्याला टार्गेट करण्यासाठी तुम्ही काम करताय. तुमचा अखेरचा इशारा काय?